तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याकडून भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता 15व्या वित्त आयोगाअंतर्गत पॉलिक्लिनिक करिता खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे 7 संवर्गातील जी पदे आहे तर ती इथं कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे फिजिशियन. तर याच्या इथं 5 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB लागेल. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायकोनॉलॉजिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MD किंवा MS GYN किंवा DGO किंवा DNB तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर जे पद आहे पेडिट्रिशियन. तर याच्या इथं 5 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे ऑप्थोमॉलॉजिस्ट. तर याच्या पण इथं 5 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MS ऑप्थोलॉजिस्ट किंवा DOMS लागेल. त्यानंतरचे पद आहे डर्मोलॉजिस्ट. तर याच्या पण इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD स्किन किंवा VD, DVD किंवा DNB तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे ENT स्पेशलिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ENT किंवा DORL किंवा DNB तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं पोस्टिंगचे ठिकाण दिलेले आहेत. तर इथं अंमळनेर आहे, भुसावळ आहे, चोपडा आहे, त्यानंतर इथं चाळीसगाव आहे, त्यानंतर इथं पाचोरा आहे. त्यानंतर जे तुम्हाला वेतन मिळणार आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी सर्व पदे आहे ती इथं 29/6/2024 पर्यंत इथं राहतील आणि त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये राहील. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत राहील. तर उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह जो अर्ज आहे तो इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे 22/2/2024 ते 1/3/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहेत. टपालाद्वारे किंवा स्वतः तुम्हाला इथं अर्ज करावे लागतील आणि या भरतीबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला जळगाव जिल्हा परिषदेच्या ZP जळगाव या वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, मार्कशीट तसेच जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, डिमांड ड्राफ्ट, त्यानंतर कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. तर या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे 1/3/2024 पर्यंत. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.